वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बघणार आहोत की स्ट्रीट स्टाईल मंचुरियन कसे बनवायचे आहेत. तर इथे सगळ्यात आधी आहे ना पण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कोबी. तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता, पण मिक्सरला बारीक केल्यावर खूप जास्त पाणी सुटतं त्याला. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी कोबी चॉपरनी कट केलेला आहे, सो एकदम बारीक पीसेसमध्ये तो व्यवस्थित कट झालेला आहे. त्यानंतर आहे ना इथे मी ॲटलिस्ट 2.5 स्पून आहे ना आपली शेजवान चटणी जी असते ना मंचुरियनवाली, ती मी इथे ॲड केलेली आहे. ह्याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेन. त्यानंतर इथे ना मी 3 चमचे मैदा ॲड केलेला आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही जितका मैदा ॲड कराल ना तितकाच कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करा, म्हणजे दोन्हीची बाइंडिंग आहे ना ही खूप व्यवस्थित होईल. आता इथे ना मिक्स करून घेत आहे मी हे जे आपलं बॅटर आहे. तर इथे मला ना हे पीठ खूप ड्राय वाटत होतं, सो मी एकदम थोड्या प्रमाणात आहे ना ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून थोडं आहे ना प्रॉपर बाइंडिंग होईल त्याची. त्यासाठी त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा आपण फूड कलर ॲड करून घेणार आहोत. फूड कलर ॲड करून झाल्यानंतर प्रॉपरली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मंचुरियनची चटणी ॲड नाही करत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू शकता आणि लाल मिरची पावडर ॲड करू शकता. तर बॅटर रेडी करून झाल्यावर एक एक करून आपले मंचुरियन जे आहेत ते आपण तेलात सोडायचे आहेत फ्राय होण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता की फ्राय होत आल्यानंतर त्याचा कलर किती छान असा येतो आणि टेस्टलासुद्धा तितकेच ते छान लागतात. मंचुरियनला ना आपण लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे, कारण जरी ते वरून क्रिस्पी दिसत असतील तरी आतून त्याला फ्राय होण्यासाठी थोडा टाईम लागतो. सो आपण थोडा त्याला 5 ते 6 मिनटं फ्राय होऊन द्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरती. आणि प्रॉपर असं क्रिस्पी झाल्यानंतर थोडं आपल्याला स्लाइटली ब्राऊन कलर दिसायला लागला की आपण आपले मंचुरियन जे आहेत ना ते काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपले मंचुरियन किती छान प्रकारे बनून झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.